श्री गणेशाय नमः. धनुराशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील बंद झालेले मार्ग पुन्हा उघडू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नशिबाची साथ वाढू शकते आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. पण या महिन्यात एक छोटा चुकीचा निर्णय ही मोठी संधी हिरावून घेऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 धनुराशीच्या व्यक्तींसाठी कोणत्या शुभ संधी आहेत, कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचे आहे आणि यश मिळवण्यासाठी काय करायला हवे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत धनु राशीचे ऑगस्ट 2026चे सविस्तर मासिक राशी भविष्य. या महिन्याचा मुख्य संदेश आहे, भाग्याची साथ मिळेल पण प्रयत्नांची साथ सोडू नका. ऑगस्ट महिना तुम्हाला नवीन दिशा, नवीन संधी आणि आत्मविश्वास देणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यापासून ज्या अडचणी, विलंब किंवा मानसिक ताणाचा सामना करत होता, त्यातून आता हळूहळू बाहेर पडण्याची वेळ आली आहे. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील, तर काही नवीन संधी तुमच्या दारात येतील. हा महिना फक्त नशिबावर विसंबून राहण्याचा नाही, तर योग्य वेळी योग्य कृती करण्याचा आहे. 2 ऑगस्ट नंतर ऊर्जा मिळेल. महिन्याच्या सुरुवातीलाच कामात उत्साह वाढू शकतो. नवीन कल्पना, नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन प्रोजेक्ट तुमच्यासमोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष देता येईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामात सातत्य ठेवले तर वरिष्ठांची दखल मिळू शकते. 9 ऑगस्ट नंतर अडथळे कमी होऊ शकतात. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अनेक अडथळे हळूहळू दूर होऊ शकतात. जुने आर्थिक प्रश्न, कर्ज किंवा अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. कठीण वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य वाटू लागतील. हा काळ संयम आणि सकारात्मक विचार ठेवण्याचा आहे. 17 ऑगस्ट नंतर भाग्याची जोरदार साथ. या काळात भाग्य तुमच्या बाजूने उभे राहू शकते. प्रवास, शिक्षण, सरकारी कामे, स्पर्धा परीक्षा किंवा नवीन संधी यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. काही व्यक्तींना दूरच्या प्रवासाची किंवा नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या व्यक्तीमध्ये धाडस आणि मोठे विचार करण्याची क्षमता असते. या महिन्यात त्या गुणांचा योग्य वापर करा. फक्त योजना बनवून थांबू नका, वेळेवर कृती करा. तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळा अपयशामुळे मन खचते, पण ऑगस्ट महिना तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची संधी देऊ शकतो. नकारात्मक विचारांमध्ये वेळ घालवू नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अनुभव आणि मेहनतच तुम्हाला पुढे नेईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, नवीन अभ्यासक्रम किंवा नवीन कौशल्य करण्याचा विचार करत असाल, तर हा महिना त्यासाठी अनुकूल ठरू शकतो. योग्य नियोजन करा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधीची नीट माहिती घेऊन पुढे जा. आता आपण जाणून घेऊया करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कुटुंब, प्रेमसंबंध, आरोग्य आणि ऑगस्ट महिन्यात कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. करिअरमध्ये यशाची नवीन संधी मिळेल. ऑगस्ट 2026 हा महिना करिअरच्या दृष्टीने धनुराशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यापासून केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होऊ शकतात. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. 22 ऑगस्ट नंतर संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाच्या बैठका, मुलाखती किंवा सादरीकरणासाठी हा चांगला काळ ठरू शकतो. व्यवसाय करण्यासाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन व्यावसायिक संपर्क मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करत असाल तर एकमेकावर विश्वास ठेवा आणि स्पष्ट संवाद साधा. मार्केटिंग, शिक्षण, पर्यटन, ऑनलाईन व्यवसाय, आयात निर्यात आणि सेवा क्षेत्रातील व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकतात. मोठे व्यवहार करताना सर्व अटी नीट तपासून पुढे जा. ऑगस्ट महिन्यात आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होऊ शकते. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. पण पैसा आला म्हणून अनावश्यक खर्च करू नका. या महिन्यात बचत आणि आर्थिक शिस्त पाळणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. घरात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. पालक किंवा ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. घरात एखादे शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासाठी वेळ काढा आणि नात्यामध्ये गोडवा कायम ठेवा. प्रेमसंबंधामध्ये विश्वास आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा विवाहासंबंधी चांगली बातमी मिळू शकते. नात्यात अहंकारापेक्षा समजूतदारपणाला अधिक महत्त्व द्या.
या महिन्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः पोटाचे विकार, सांधेदुखी, थकवा आणि झोपेची कमतरता याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या. पुरेसे पाणी प्या. रोज थोडा व्यायाम, योग किंवा प्राणायाम करण्याची सवय लावा. मानसिक ताण कमी ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करा. ऑगस्ट महिन्यात टाळाव्याच्या 5 मोठ्या चुका. कामाच्या ठिकाणी वाद घालू नका. मतभेद झाली तरी शांतपणे संवाद साधा. भागीदार किंवा जवळच्या व्यक्तीवर विनाकारण संशय घेऊ नका. विश्वास हेच कोणत्याही नात्याचे बळ असते. महत्त्वाची कागदपत्रे न वाचता स्वाक्षरी करू नका. कायदेशीर, आर्थिक किंवा व्यावसायिक कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान त्रासही वेळेवर तपासून घ्या. आत्मविश्वास चांगला, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे अधिक महत्त्वाचे. ऑगस्ट महिना तुम्हाला सांगतो की भाग्याची साथ मिळेल, पण यशासाठी मेहनत आणि संयम यांची साथ आवश्यक आहे. योग्य नियोजन करा, संधी ओळखा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास घाबरू नका. आता जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात कोणते आध्यात्मिक उपाय करावेत, कोणत्या सवयी अंगीकारावेत आणि हा महिना अधिक यशस्वी कसा बनवता येईल. धनुराशीचा स्वामी गुरुग्रह असल्यामुळे या महिन्यात भगवान विष्णू आणि गुरुची उपासना करणे शुभ मानले जाते. दररोज सकाळी स्नान करून भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम, गुरुस्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. श्रद्धेने केलेली उपासना मनाला शांतता किंवा योग्य निर्णय क्षमता आणि सकारात्मक ऊर्जा देण्यास मदत करू शकते. या महिन्यात दररोज किंवा विशेष गुरुवारी खालील मंत्राचा श्रद्धेने जप करावा. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः किमान 108 वेळा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करा. नियमित मंत्रजपामुळे मन स्थिर राहते, आत्मविश्वास वाढतो आणि कामात एकाग्रता निर्माण होण्यास मदत होते. गुरुवारी गाईला हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घालावा. शक्य असल्यास एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान करावे. वडीलधारी व्यक्ती, शिक्षक किंवा गुरुजनांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. अशी श्रद्धा आहे की या कृतीमुळे जीवनात सकारात्मकता आणि भाग्यवृद्धी होते. ऑगस्ट महिन्यात आर्थिक लाभाचे योग असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खरेदी टाळा, बचतीची सवय लावा, भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करा. गुंतवणूक करताना घाई करू नका आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि आदराने वागा. जोडीदार, मित्र आणि सहकार्याशी स्पष्ट संवाद ठेवा. लहान गैरसमज वेळेवर दूर करा. विश्वास आणि संयम यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. वेळेवर जेवण करा. तळलेले आणि अतितिखट पदार्थ कमी खा. रोज किमान 30 मिनिटे चालणे, योग किंवा प्राणायाम करण्यासाठी सवय लावा. पुरेशी झोप घ्या आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करा. या महिन्याचा एक मंत्र लक्षात ठेवा. नशिबावर विश्वास ठेवा, पण मेहनतीची साथ कधीही सोडू नका. योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अनेक मोठी उद्दिष्टे पूर्ण करू शकता. प्रत्येक अडचण ही पुढील यशाची तयारी असते. मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना धनुराशीसाठी भाग्यवृद्धी, करिअरमधील प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधीचा महिना ठरू शकतो. या महिन्यात फक्त या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. योग्य संधी ओळखा आणि वेळेवर कृती करा. आरोग्य आणि नातेसंबंधाकडे दुर्लक्ष करू नका. आत्मविश्वास ठेवा, पण अति आत्मविश्वास टाळा. असे केल्यास हा महिना तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवू शकतो. जर तुमची रास धनु असेल तर कमेंटमध्ये ओम गुरुवे नमः असे नक्की लिहा. ऑगस्ट महिन्यात तुम्ही कोणते ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे तेही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.